जय श्रीराम, जय श्री कृष्ण, जय राधा माधव। कृपया महिलांनी थोडा आवाज, आपल्या आपसातली चर्चा थोडी कमी ठेवावी। गुरुदेव सेवा आश्रम आयोजित प्राण प्रतिष्ठा सोहळा आणि विष्णू महायज्ञ या निमित्ताने आजच्या पंचम दिवसीय सोहळा संपन्नतेच्या निमित्ताने व्यासपीठावर विराजमान आणि आपल्या भागवत धर्माची भगवी पताका फडवणारे सर्वचे सर्व धर्माचे रक्षण करणारे संतगण, मग त्यामध्ये जगद्गुरु आहेत, महामंडलेश्वर आहेत आणि सर्व संतगण आहेत। असे सर्व संतगणांना मी साष्टांग दंडवत करतो। खरं म्हणजे या भूमीवर की ज्या पूर्ण 500 वर्षापासूनचं जे आपल्या सर्व भारतीयांचं एक श्रद्धास्थान आहे, अशा राम मंदिराच्या आपण याची देही याची डोळा पाहिलेल्या एका मोठ्या उत्सवाचं ज्या ठिकाणी स्वप्न साकार होत असताना अवघा भारत पाहत होता, तो आपण दूरदर्शनच्या माध्यमातून असेल किंवा विविध चॅनलच्या माध्यमातून पाहत होतो। परंतु अशा या सोहळ्यासाठी उपस्थित आपल्या जळगाव जिल्ह्यातील जे काही मोजके संत मंडळी उपस्थित होते, त्यापैकी आपले जनार्दन हरीजी महाराज असतील, आपले बापूजी असतील, गोपाल चैतन्यजी बापू, श्याम चैतन्यजी महाराज, जे की आपल्या जामनेर तालुक्यासाठी आणि आपल्या जळगाव जिल्ह्यासाठी खरोखर गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। आमच्या सर्व अखंड जे काही आमचे हिंदू धर्मीय असतील यांच्यासाठी, आणि एवढ्या सर्व सोहळ्याची त्यांनी दर्शन घेऊन या ठिकाणी हे सर्व महंत आपल्याला दर्शन देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत। त्या निमित्ताने आपण सर्वात आधी आपल्या परिसरातील सर्व जनतेच्या वतीने त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया। मित्रांनो, खरं म्हणजे या भूमीचं काय पुण्यकर्म होतं की या ठिकाणी एवढे साधू महंत आलेत, आणि या सर्व साधू महंतांना येण्यासाठी या ठिकाणी ज्या 23 वर्षापासून अहोरात्र परिश्रम श्याम चैतन्यजी महाराज घेत आहेत, आणि त्याचा मी प्रत्यक्ष सुरुवातीपासूनचा साक्षीदार आहे। आणि त्या साक्षीदार या नात्याने मी बापूजींचा संपूर्ण जो प्रवास आहे 13 वर्षाचा, तो या ठिकाणी मांडणार आहे। तर मित्रांनो, सर्वात आधी आमची खऱ्या अर्थाने जी भेट झाली ती ऍक्च्युअल तसं जर पाहिलं तर 6 महिने उशिरा झाली। बापूजींनी या ठिकाणी छोटीशी कुटिया बांधलेली होती। तिथं आधी छोटंसं एक रुईचं झाड होतं। त्या रुईच्या झाडाजवळ त्यांना कुठल्या प्रकारचा साक्षात्कार झाला, भगवंताचा साक्षात्कार झाला, आणि त्याच्या निमित्ताने त्या रुईच्या झाडाजवळच ते आराधनेसाठी काही दिवस बसले, आणि त्या ठिकाणी त्यांनी स्वतःची एक कुटिया त्या ठिकाणी बांधली। आणि त्याच्यानंतर त्यांच्या जीवनाचा खऱ्या अर्थाने जामनेर शहराच्या परिसरातून प्रवास सुरू झाला। आणि या ठिकाणी त्यांचं माझी आणि त्यांची जी प्रथम भेट झाली ती खरं म्हणजे दो प्यासे मिले पाणी की तलाश में, अशा स्वरूपाची आमची भेट होती। तर विषय असा झालेला होता की आमच्या नर्सरीच्या परिसरामध्ये त्यावेळेस ज्या ट्यूबवेल वरून आमच्या नर्सरीला पूर्ण पाणी पुरवठा होत होता, अशा ठिकाणच्या ट्यूबवेल मध्ये आमची मोटर जी ती अडकली, आणि ती अडकल्याच्या नंतर अनेक कारागीर त्या ठिकाणी आले। त्यांनी मोटर काढायचा प्रयत्न केला, तो प्रयत्न त्यांचा अयशस्वी झाला। मी 2 महिने पाण्यासाठी परेशान झालो। त्या परिसरामध्ये मी दुसरा एक बोरही घेऊन पाहिला, तो बोरही फेल गेला, आणि
ज्या बोरपासून अगदी म्हणजे ज्याला पूर्ण पाणी होतं अशा बोरपासून 3 फूट अंतरावर घेतलेला जो बोर आहे तो अवघ्या 3 फुटावर असताना सुद्धा तो सुद्धा फेल गेला। अशा परिस्थितीमध्ये मी दुसरीकडे पाण्याची जमीन शोधावी म्हणून मी बापूजींच्या आश्रमाच्या मागच्या बाजूच्या परिसरामध्ये जमीन शोधण्यासाठी गेलो आणि त्यावेळेस बापूजींची आणि माझी पहिली भेट झाली। त्यावेळेस कळलं की बाबाजींना सुद्धा त्या ठिकाणी आश्रमावर पुरेसं पाणी नाहीये आणि तेही पाण्याच्या शोधात आहेत। आणि मग त्या ठिकाणी आमच्या भेटीच्या नंतर एक संतांचे आशीर्वाद आणि परमेश्वराची इच्छा या रूपाने माझी त्या ठिकाणी मला जमीन मिळाली। त्या ठिकाणी मी पाण्याचं म्हणजे पाणी त्या ठिकाणी त्या जमिनीला माझ्यासोबत साक्षात बापूजीच होते। त्याच्यामुळे काय झालं की त्या ठिकाणी भरपूर पाणी मिळालं आणि तिथून माझ्या नर्सरीचाही पाणी पुरवठा सुरळीत झाला। आणि त्याच्यानंतर ज्या ठिकाणी बापूजी 500 लिटरची पाण्याची टाकी भरण्यासाठी तरसत होते तिथं मोठा जलकुंभ उभा राहिला 4 लाख लिटरचा आणि तिथून सगळा सुरळीत पाणी पुरवठा आश्रमासाठी सुद्धा आणि नर्सरीसाठी सुद्धा सुरू झाला। आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस बापूजींशी प्रत्यक्ष भेटीगाठी होत गेल्या आणि त्याच्यातूनच त्या ठिकाणी मंदिर निर्मितीची संकल्पना आमची उभी राहिली। त्या ठिकाणी बापूजी आधीपासूनच मंदिराच्या निर्मितीसाठी म्हणजे तयारीत होतेच, परंतु मध्यंतरीच्या पिरियडमध्ये त्यामध्ये काही अडचणी आल्या। त्या जमिनींचे जे व्यवहार होते त्या ठिकाणी ते नवीन बाजी शर्तीचे असल्या कारणाने त्याला परवानगी घेऊन खरेदी करायच्या होत्या, त्याच्यामुळे थोडेसे त्याच्यात उशीर झाला आणि त्यामुळे 2018 पर्यंत सदरची ती जी जमीन आहे आश्रमाची ती जमीन 2018 ला खरेदी झाली आणि त्यानंतर मग मंदिराच्या बांधकामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली। तोपर्यंत त्या ठिकाणी फक्त पाण्याची टाकीच होती आणि 2018च्या नंतरही काय झालं की 2019 ला कोरोना आला आणि कोरोना महामारीच्या काळखंडामध्ये जे आम्ही मंदिर बांधकामासाठी जवळपास 10 ते 11 लाख रुपये जमवलेले होते, त्या ठिकाणी विषय असा झाला की कोरोना आल्याच्या नंतर बापूजींचं म्हणणं पडलं की ठीक आहे आता मंदिर आपलं जे आहे ते होऊन जाईल, परंतु जर का ही महामारी अशा स्वरूपाने सगळीकडे फैलते आहे आणि याच्यात जर लोक उपाशी राहिलेत तर ते आपल्याकडनं सहन होणार नाही। आणि बापूजींनी सर्वचे सर्व जी रक्कम जमा झालेली होती त्याचा सर्व शिधा खरेदी करून त्याचे पॅकेट बनवून ज्या कुटुंबांना त्याची गरज होती अशा सर्व लोकांना त्या रकमेचा शिधा वाटप करून मोकळे झाले। मंदिरासाठी त्यावेळेस 1ही रुपया बापूजींनी जवळ ठेवला नाही। आणि मित्र त्याच्यानंतर मग 2021 ला पुन्हा परिस्थिती पालटली, पुन्हा आश्रमासाठी कामाची सुरुवात केली। मंदिराचा जो ढाचा आहे बापूजी जरी सांगत असले की या ठिकाणी रवी भाऊंचं योगदान मोठं आहे, परंतु प्रत्यक्ष जर पाहिलं तर ज्या परिसरामध्ये 1987 मध्ये आमच्या नर्सरीची आमच्या वडिलांच्या हातून त्यावेळेस ती जमीन घेतली गेली आणि 1987 पासून त्या ठिकाणी आम्ही पाण्यासाठी तरसत होतो आणि त्या ठिकाणी त्या भगवंताने पाणी दिलं। त्याच परिसरामध्ये आमच्या जवळपास नर्सरीचं क्षेत्र 150 एकरच्या वरती वाढलं। त्या ठिकाणी भगवंताने एवढं भरभरून दिलं की आपण त्याला काय देणार आहे। भगवान श्रीकृष्ण तर स्वतः राजा होते, त्या राजाला मी भिकारी काय देणार आहे अशा याच्यामध्ये तरी सुद्धा त्याने जे दिलं त्यातून करण्याचा तो एक छोटासा प्रयत्न झाला आणि त्या माध्यमातून बाकी काही आणखी मित्र कंपनी जी होती त्या मित्र परिवाराच्या माध्यमातून बाकीच्या बापूजींच्या भक्त परिवाराच्या माध्यमातून जे काही करता आलं मंदिरासाठी ते सगळं झालं आणि त्याच्यातून आजचा हा सगळा आपणा सर्वांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न होत आहे। आणि हा 13 वर्षाच्या प्रवासामध्ये बाकी इतर जी संकट आली ती वेगवेगळी त्या ठिकाणी वेळोवेळी ज्या काही तांत्रिक अडचणी आल्या त्या सगळ्या तांत्रिक अडचणींसाठी आपले जे जामनेर तालुक्याचे आमचे लोकप्रिय आमदार आहेत आणि गिरीश भाऊ आज जे संकटमोचक म्हणून महाराष्ट्र राज्याचे सगळीकडे परिचित आहेत, यांनी वेळोवेळी जे सहकार्य केलं त्या सहकार्याच्या माध्यमातूनही आश्रमाची खूप मोठी उन्नती झाली आणि भविष्यातही त्यांची जी आश्रमाप्रती प्रेम आहे, जी आस्था आहे ती भविष्यातही अशीच टिकून राहील अशी आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे। आणि मित्रांनो आपण पाहतो की जो 22 तारखेला की जे या वर्षाचं वर्ष मी नेहमीच सांगत असतो की हे भगवं वर्ष आहे
आणि या वर्षाची 2024ची सुरुवातच भव्य वातावरणाने झाली। 22 तारखेला जो भव्य राम मंदिर प्रतिष्ठानचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला, त्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचा जो मान आहे तो सुद्धा गुरुदेव सेवा आश्रमचे परमपूज्य बापूजी यांना मिळाला आणि आपल्या जिल्ह्यातूनही 2-3 संतांना मिळाला। त्याबद्दल खरं म्हणजे आपल्यातून ते कुठेतरी उपस्थित राहिलेत, त्याचंही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। आणि मित्रांनो, गुरुदेव सेवा आश्रमच्या वतीने एकच सांगू इच्छितो सगळ्यांना की आजपर्यंत मंदिर बांधकाम वगैरे बाकीच्या गोष्टींसाठी आपण कुठं काही समजा कुणाला मागितलं नाही। मंदिराचं बांधकाम जे आहे ते पूर्ण झालं, बाकीचं इतर जी मदत आहे ती भाऊंच्या माध्यमातून झाली असेल किंवा बाकीच्या माध्यमातून झालेली असेल। आणि यापुढे भविष्यातही जोही काही अगदी तुमचा एक रुपया जो गुरुदेव आश्रम ट्रस्ट साठी येईल, त्या प्रत्येक रुपयाचा सन्मार्गाने कसा विनियोग होईल याचा प्रयत्न आमचा गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष असतील, मी स्वतः सचिव असेल किंवा आमचे सर्व जे काही ट्रस्टी बंधू आहेत, कुठेही याचा गैरवापर होणार नाही अशा स्वरूपाचं मी सर्वांना आपल्याला वचन देतो, आश्वस्त राहतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय श्री कृष्ण।